नमस्कार. प्रज्ञासूर्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित तसेच ऑल इंडिया शिक्षा मित्र प्रायोजित राज्यस्तरीय व्हिडिओ सादरीकरण स्पर्धा क्रमांक 2 दिनांक 12 जून 2026. विषय आठवण शाळेची. मी सौ वेदिका विनायक बेंडुगडे, राहणार सांगली, आपल्यापुढे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. घरानंतर शिक्षण देणारी दुसरी माझी जननी, जिने लिहायला, वाचायला, बोलायला, जगायला शिकविले. घरानंतर शिक्षण देणारी दुसरी माझी जननी, जिने लिहायला, वाचायला, बोलायला, जगायला शिकविले. किती गावे तिचे गोडवे, तितके व्हावे थोडे. शब्दात सांगता येत नाही, इतके मला शाळेने दिले. किती गावे तिचे गोडवे, तितके व्हावे थोडे. शब्दात सांगता येत नाही, इतके मला शाळेने दिले. गप्पा गोष्टी खेळणी अभ्यास करता करता प्राथमिक इयत्तेची अशी 4 वर्षे सरली. गप्पा गोष्टी खेळणी अभ्यास करता करता प्राथमिक इयत्तेची अशी 4 वर्षे सरली. वर्गातल्या मग प्रिय मित्रमैत्रिणींसह हायस्कूलची वाट आमच्या वारीने धरली. वर्गातल्या मग प्रिय मित्रमैत्रिणींसह हायस्कूलची वाट आमच्या वारीने धरली. तास वाढला, अभ्यास वाढला, शिक्षकही होते नवे. हसत खेळत शिकण्यातच वेळ जाई त्यांच्या सवे. तास वाढला, अभ्यास वाढला, शिक्षकही होते नवे. हसत खेळत शिकण्यातच वेळ जाई त्यांच्या सवे. राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञानी श्लोक गाण्यासाठी, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थनानी श्लोक गाण्यासाठी अट्टाहास माझा की माझेच नाव पुढे हवे. अट्टाहास माझा की माझेच नाव पुढे हवे. रंगीबेरंगी पुस्तकांच्या त्या सुंदर जगात जीवन सुंदर बागेतल्या फुलपाखरासारखे होते. रंगीबेरंगी पुस्तकांच्या त्या सुंदर जगात जीवन सुंदर बागेतल्या फुलपाखरासारखे होते. बुधवार आणि शुक्रवार शाळेतल्या खाऊची वाट पाहताना आजही घंटेची किणकिण कानात माझ्या गुंजते. बुधवार आणि शुक्रवार शाळेतल्या खाऊची वाट पाहताना आजही घंटेची किणकिण कानात माझ्या गुंजते. आज जरी गाठली 50 तरी मी अजून शाळेत जाते. नशीबवान आहे मी, मला माझाच वाटतो हेवा. आज जरी गाठली 50 तरी मी अजून शाळेत जाते. नशीबवान आहे मी, मला माझाच वाटतो हेवा. तेव्हा होते विद्यार्थिनी, आता शिक्षक आहे. बालपणातच रमण्याचे वरदान दिलेस, धन्यवाद तुझे देवा. धन्यवाद तुझे देवा. धन्यवाद.